हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाहीची खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर बघा, कटिंग करण्यासाठी तुम्ही अस्तर घेतलेला आहे आणि हे ब्लाउज पीस साईडला ठेवूयात। तर हे अस्तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, बघू शकता, आणि फोल्ड केल्यावरती परत एकदा अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे। तर बंद साईडने माप टाकायचे आहेत अशा पद्धतीने बंद साईडने। तर या बाहीची लांबी आहे 3.5 इंच, तर त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचे आहे 4.5। तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि 4.5 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर ही बाही आहे 34 साईजची, तर 34चा चौथा भाग करून घ्यायचा आहे 8.5। तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि इथून वरती 8.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि 8.5 इंचाला मार्किंग केल्यावरती तिथून पुढे 2 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली 1 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर मार्किंग केलेले आहे त्यावरती आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ओके, तर बाहीला आकार देण्यासाठी याचे निम्म घ्यायचं आहे। हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे, फोल्ड करायचा आहे आणि निम्म घ्यायचं आहे। तर मार्किंग केलेले आहे तिथून 1.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा 1.5 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकता। ओके, तर अगोदर बाहेरचा भाग हा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे। तर इथून सरळ कट करायचा आहे पुढे। ओके, तर हा आतला आकार अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे, बघू शकता अशा पद्धतीने। तर ही जी अस्तरची बंद बाजू होती ती कट करायची आहे। माझी बंद बाजू होती म्हणून मी कट करत आहे, तुमचं जर बंद नसेल तर काही गरज नाही कट करायची। तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडचे 2 बाही आपल्या तयार झालेले आहेत। ओके, अशा पद्धतीने। तर डिझाईन तयार करण्यासाठी हे कापड बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, बरोबर मधोमध, आणि मार्किंग करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने बंद साईडने 1 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि आडव्या साईडने अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे। ओके, तर मार्किंग केलेली आहे त्यावरच हा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। सिंपल फक्त असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। तर बघू शकता हा आकार आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे। ओके, तर हे जे ब्लाउजचे पीस आहे ते अशा पद्धतीने दोन्ही साईडला 2 ठेवून घ्यायचे आहेत। जो सरळ भाग आहे तो खालच्या साईडने करायचा आहे आणि उलटा जो भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे आणि त्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। तर एक भाग आपण साईडला ठेवूयात आणि एका भागाची शिलाई करायला घेऊयात। तर अशा पद्धतीने खालच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करायची आहे आणि वरच्या साईडने देखील अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर मला बाहीला इथं गोट करायचं होतं म्हणून हे जे ब्लाऊजचं पीस आहे ते उलटं केलेलं आहे। तुम्हाला जर गोट नसेल घालायचं, लेस लावायचं असेल तर ब्लाऊजचं पीस सरळ ठेवायचं आहे, अस्तर ठेवायचं त्यावरती आणि दापटीत टाकून ही बाही आपल्याला शिवून घ्यायची आहे। तर लेस न लावता साधी सोपी पद्धत गोट तयार करून खूप सुंदर असा लुक येतो या बाहीचा। तर बघू शकता मी इथं शिलाई करून घेणार आहे आणि गोट करून खूप सुंदर असं लुक बाहीचा तयार करणार आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर छोट्या बाहीवरती खूप सुंदर अशी आपण ही डिझाईन तयार करणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही डिझाईन तुम्ही बिना अस्तरच्या बाहीला देखील तयार करू शकता। तर शिलाई करून झाल्यावरती कटिंग करून झाल्यावरती गोट करण्यासाठी तर बघू शकता मी मोरपंखी कलरचं कापड घेतलेलं आहे। तर हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि यावरती खालच्या साईडने अशा पद्धतीने ठेवायचं आहे, अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि आकारानुसार शिलाई करून घ्यायची आहे। तर गोट तयार करण्यासाठी तर मी 1 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे आणि या आकारावरती ठेवलेली आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून त्यावरती आकारानुसार शिलाई करून घेणार आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती गोट तयार करून घेणार आहे। तर गोट करण्यासाठी ही पट्टी परत एकदा फोल्ड करायची आहे आणि बरोबर मधोमध शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला गोट तयार करून घ्यायचा आहे। तर गोट कसा तयार करायचा याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे, व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा, आपल्या चॅनलवरती आहे। खूप सोप्या पद्धतीने गोट कसा करायचा हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे।
तर असेच खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, ब्लाऊज डिझाईन, बाहेर डिझाईन, लटकन डिझाईनचे. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच बघा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे डिझाईन कसे तयार करायचे ते. तर डिझाईन तयार करण्यासाठी तर बघू शकता मी 3 चौकोन घेतलेला आहे. एक चौकोन 2.5 बाय 2.5 इंचाचा घेतलेला आहे, दुसरा चौकोन 2 बाय 2 इंचाचा घेतलेला आहे आणि तिसरा चौकोन 1.5 बाय 1.5 इंचाचा घेतलेला आहे. तर हा चौकोन अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. दुसरा देखील चौकोन अशाच पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्यावरती ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. तर सेम याच पद्धतीने हे 3 जे त्रिकोण आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आणि एकावरती एक ठेवायचे आहेत आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. तर ही शिलाई करून झाल्यावरती बाही घ्यायची आहे आणि बरोबर मधोमध अशा पद्धतीने हे जे त्रिकोण आहे त्यावरती ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर तो आकार आहे त्यावरती ठेवायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. तर डबल शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट अशी बसेल. तर शिलाई करून झाल्यावरती लुक बघू शकता बाहीचा खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि तयार झाल्यावरती लुक बघू शकता बाहीचं खूप सुंदर असं तयार झालेला आहे. सो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याची ही बाहीची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर ही बाही अशा पद्धतीने फोल्ड केल्यावरती बरोबर सेंटरला ही डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि अशाच पद्धतीने मी दुसरी देखील बाही तयार केलेली आहे, त्याचा देखील लुक बघू शकता खूप सुंदर असं तयार झालेला आहे. तर आजची ही बाहीची डिझाईन कशी तयार करायची हे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असावा. तर ही डिझाईन तुम्ही बिना अस्तरच्या बाहीवरती देखील तयार करू शकता. आणि जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला ही डिझाईन नक्कीच बनवता येईल. सो आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याची ही बाहीची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. तर बरोबर अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या बाही तयार करून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही साईडच्या बाही खूप सुंदरशा तयार झालेल्या आहेत. बरोबर सेंटरला ही डिझाईन येणार आहे. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.